नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण अनबॉक्सिंग करणार आहोत आपल्या ॲक्शन कॅमेराचं, जो मी मागवलेला आहे आपल्या रिपब्लिकचा डेचा जो सेल सुरू होता तेव्हा त्याच्यावरून ऑनलाईन मागवलेला आहे. आणि आपण मागवलेला आहे हा ऑस्मो ॲक्शन 4 ॲडव्हेंचर कॉम्बो मागवलेला आहे आपण. तर आपण बघू शकतो अशा प्रकारचा आपल्याला बॉक्स मिळतो आणि बघून तर खूप छान वाटतं हा. तर आता फटाफट आपण अनबॉक्सिंग करूया. तर यामध्ये आपल्याला ॲक्सेसरीज आणि ऑस्मो ॲक्शन 4 मिळतो. आधी आपण ॲक्सेसरीज बघूया की काय काय मिळतात आपल्याला. तर ॲक्सेसरीजमध्ये आपल्याला मिळतं आहे एक टाईप सी टू टाईप सी केबल मिळते आपल्याला. क्वालिटी तर खूप चांगली वाटते याला. नंतर हे कॅमेरा माउंट्स आहेत, जो आपल्याला मॅग्नेटिक माउंट आपला जो केस कवर मिळते त्याच्याबरोबर आपल्याला लावायला हेल्प मिळते त्याच्यामुळे. तर तो एक आहे. आणि हे याच्यात आहे आपल्याला कॅमेरा लेन्स आणि अँटी स्लिप प्रोटेक्टर, ते आहे याच्यासोबत. ही बॅटरी मिळते. आणखीन काय आपल्या त्याच्यामध्ये हे युजर मॅन्युअल आहे आपलं ऑस्मो ॲक्शन 4चं. आणि DJIचा स्टिकर पण मिळतो. हे आपण बॅटरीला वगैरे आपण लावू शकतो आपल्या. ठीक आहे, हे आपण नंतर बघूया. आता हे सध्या आपण साईडला ठेवून देऊ. तर आता आपण बघूया बॅटरी. याचा बॅटरी बॅकअप तसं चांगला आहे, काहीतरी आपल्याला 150-180 मिनिट्सचा मिळतो एका बॅटरीमध्ये. पण असं वाटतं कधी कधी तो आपल्याला जर पुरेसा नसेल तर आपण कुठे जर लॉंग शूट काय करत असाल कुठे बाहेरच्या ठिकाणी आणि आपल्याला जर बॅटरी परत चार्ज करण्याचा तेवढा वेळ नसेल तर हे आपल्याला इझी मिळतं. ह्याच्यात तुम्ही बघू शकता 3 बॅटरीज मिळतात आपल्याला, 1, 2, 3. आणि प्लस ह्याच्यामध्ये एक चांगला जो हे दिलेला आहे आपल्याला की त्याच्यात मेमरी कार्ड स्लॉट्स पण आहे. तुम्ही 3 मेमरी कार्ड्स तुमच्या ह्याच्यामध्ये ठेवू शकता एक्स्ट्रा. ह्याच्यात तुम्हाला इंटरनल मेमरी तर काही मिळत नाही, तर त्याच्यामुळे तुम्हाला हे एक चांगला ऑप्शन दिलेला आहे जो बाकी कोणी ऑफर नाही करत. तर हे एकदम बेस्ट गोष्ट वाटली मला याच्याबाबत. आता आपण पाहूया यामध्ये ॲक्शन 4 आहे आणि ह्याच्यात आहे आपला वाव हा सेल्फी स्टिक रॉडसुद्धा आहे याच्यासोबत आपल्याला. हा आधी आपण ओपन करूया. हा जबरदस्त क्वालिटी आहे याची, एकदम रबराईज ग्रिप आहे. ग्रिप मस्तच आहे. आणि हा तुम्ही 1.5 मीटरपर्यंत तुम्ही एक्सटेंड करू शकता याला. सुपर क्वालिटी एकदम याची. आम्ही ते ठेवतो. आणि आता आपण फायनली बघूया की आपला ऑस्मो ॲक्शन 4. तर याच्यामध्ये आपल्याला हे बघूया. हे आपल्याला मिळतं याचं कॅरिंग आपलं हे प्रोटेक्टर कवर आहे याचा ॲक्शन 4चा. वाव, हे तुम्हाला एक्स्ट्रा ॲक्सेसरीज आहेत. जर तुम्हाला हेल्मेटला वगैरे अजून कुठे असं लावायचं असेल हा तर तुम्ही माउंट करू शकता. प्लस ह्याच्यात एक तुम्हाला चिन माउंट मिळतो. चिन माउंट म्हणजे आपला हा मॅग्नेटिक माउंट आहे जो याच्या कवरला लागतो तुमच्या. हे बघा त्याचं मॅग्नेटिकला आताच लागतो हा, हे बघा. आणि मॅग्नेट पण खूप जबरदस्त क्वालिटी. प्लास्टिकमध्ये तरी असं एकदम फास्ट असं ग्रिपिंग चांगली बघत आहे बघा. तरी आपण इथे ठेवूया.
आणि हे तुम्हाला हे हेल्मेट किंवा कुठच्याही तुमच्या प्लेन सरफेसला वगैरे लावायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला यूजला येईल. तिकडे तुम्ही आपला हा हुक लावून ॲक्शन कॅमेरा तुमचा अटॅच करू शकता. तर हा त्यासाठी आहे. आणि ही तुम्ही केस बघू शकता, जबरदस्त चांगल्या क्वालिटीची केस आहे ही. इथे ऑन ऑफचा बटनसाठी जागा आहे, हे क्विक तुमचं स्टार्ट स्टॉपसाठी. आणि हे जे बघता तुम्ही हे मॅग्नेट माउंट्स आहेत तुमचे. ह्या कॅमेऱ्याची एक बेस्ट गोष्ट अशी आहे की याच्यात तुम्ही वर्टिकलसुद्धा शूट करू शकता, जे सगळ्यांना माहितीच आहे ऑब्वियसली. हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल हा दोन्ही तुम्ही मोडमध्ये तुम्ही याचं रेकॉर्डिंग करू शकता. सो हे आपण इथे ठेवूया. आणि आता फायनली आपण बघणार आहोत आपला ॲक्शन कॅमेरा 4. हातात घेतल्यावरतीच फील एकदम जबरदस्त येतो याचा. तर अशा पद्धतीचा आपल्याला हा कॅमेरा मिळतो. एकदम सुपर क्वालिटी आहे याची, जबरदस्त. सो ह्याने तुम्ही तुमची मोटो व्लॉगिंग किंवा तुमचे जे काही व्हिडिओ लॉग्स असेल ते तुम्ही शूट करू शकता. आणि हा तुम्हाला एकदम 4K 120 FPS पर्यंत शूट करून होऊ शकता तुम्ही या कॅमेऱ्याने. आता याच्या सध्या बॅटरी नाही आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला हे बघू शकता, इथे हा कॅमेरा ऑन करण्यासाठी हा स्विच दिलेला आहे इकडे. इथे तुमची लेन्स आहे, त्याला प्रोटेक्टर कवरसुद्धा आहे. आणि हा तुमचा क्विक स्टार्ट अँड स्टॉप याच्यासाठी आहे, व्हिडिओ ऑन करण्यासाठी. आणि हा तुम्हाला मेन जे स्क्रीन याची मिळते ही ड्युअल स्क्रीन मिळते. फ्रंटलासुद्धा स्क्रीन आहे आणि बॅकलासुद्धा स्क्रीन आहे. आणि हा बाकी ॲक्शन कॅमेरापेक्षा जी स्क्रीन आहे ना ती खूप अशी लार्ज आहे. आणि दोन्हीही वर्किंग आहे, म्हणजे वर्किंग इन द सेन्स की तुम्ही दोन्हीकडनं ही स्क्रीन ऑपरेट करू शकता. म्हणजे काही कॅमेऱ्यांना फक्त तुम्हाला बॅक साईडने तुम्ही टच स्क्रीन ऑपरेट करू शकता, पण तसं याच्यामध्ये नाही. याच्यामध्ये तुम्ही फ्रंटनेसुद्धा तुम्ही ऑपरेट करू शकता याला. आणि बॅटरीसाठी हे तुम्हाला असं थोडंसं प्रेस करून थोडंसं पुढे ढकलायचं आहे. आणि इकडे तुम्ही तुमची बॅटरी प्लेस करू शकता. इथे तुम्हाला साईडला मेमरी कार्ड स्लॉट दिलेला आहे, बघू शकता. आणि याच्यात बॅटरी जस्ट तुम्हाला हे असं हे करून नंतर तुम्हाला क्लिक करायचं. आणि जर तुम्हाला इथे तुम्ही चेक करू शकता की जर नीट लागला आहे किंवा नाही, तर त्यासाठी तुम्ही बघू शकता की हे असं जेव्हा ही रेड लाईन तुमची पूर्ण दिसायची बंद होते तेव्हा तुम्ही समजू शकता की हे तुमचं प्रॉपर बंद झालं आहे, जे अशा प्रकारे बंद होतं. आणि हा जो पार्ट आहे इथे तुम्ही तुमचा जो USB आहे किंवा जो तुमचा माईक आहे ते तुम्ही इथे अटॅच करू शकता. तर हा जस्ट तुम्हाला सिम्पली थोडा प्रेस करायचा आहे. आणि इथे तुम्हाला हा पोर्ट दिलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही ते प्लेस करू शकता. तुमचा जो काही तुमचा वायरलेस माईक असेल किंवा तुमचा वायर्ड माईक असेल, तो फक्त एकच आहे की त्याच्यात तुम्ही फक्त टाईप सीचंच तुम्हाला पोर्ट आहे. म्हणजे जर तुम्ही 3.5 mm तुमच्याकडे वायर जर असेल माईक, सो त्यासाठी तुम्हाला एक सेपरेट कनेक्टर घ्यावा लागेल. किंवा जर तुम्ही सपोज DJ आपला याचा ग्रेनारो किंवा अजून दुसरा कुठचा वायरलेस जर माईक यूज करत असाल, तर तुम्हाला जर त्याचं कनेक्टर लावायचं असेल तर तुम्हाला ही जी हे आहे पिन आहे हे तुम्हाला कवर तो काढावा लागेल. तो काढण्यासाठी असा एक सिंपल असा आहे की थोडासा असं प्रेस करून तुम्हाला हा काढावा लागतो याच्यातनं. पण प्रॉब्लेम एकच आहे की जे तुम्हाला ही खूप सांभाळून ठेवावी लागणार आहे.
कारण की ही जर मिस्टेक झाली तर मग परत तुमचा हा पोर्ट नेहमी असा ओपन राहणार. जेव्हा तुम्ही कधी शूटिंग करत नसाल किंवा कुठे तुम्ही डस्टमध्ये जर जात असाल, गाडी वगैरे तुम्ही चालवत असाल, बाईक्स किंवा अजून काही, तर तेव्हा याच्यात धूळ वगैरे जाऊन तो खराब होण्याचे चान्सेस जास्त आहेत. सो तर अशा प्रकारे हा आपला अनबॉक्सिंग होता. आपण अजून हा कॅमेरा सेटअप नाही केलेला आहे, तर आपण याला सेट पण करूया. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल की याला कसं काय सेट करायचा, आणि सेटअप केल्याच्या नंतर तुम्हाला याचे काय काय जे काय फंक्शन्स किंवा फीचर्स आहेत हे तुम्हाला दाखवेन. तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला हा कॅमेरा कसा वाटला, किंवा तुमचे काय मत वगैरे आहे ते तुम्ही चॅटमध्ये सांगू शकता. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.